गुड आफ्टरनून. काल आपण पाहत होतो शेवटच्या लेक्चरला टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स कॅन बी यूज और कॅन बी इझिली आयडेंटिफाय ड्युरिंग द सेल डिव्हिजन. म्हणजे सेल डिव्हिजन झाल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे क्रोमोझोम्स किंवा सेल डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे डिव्हिजनल क्रोमोझोम्स पाहायला मिळालेले आहेत, या बाबतीत आज आपल्याला चर्चा करायची आहे. बेसिकली क्रोमोझोमच्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या पेयर्स आहेत. जसं की क्रेब्सकडं 200 क्रोमोझोमच्या पेयर आहेत. मेज आणि मका, मेजकडं कॉर्न आपण म्हणू शकतो त्याला 220 क्रोमोझोमच्या पेयर आहेत. फ्रॉगकडं 26 क्रोमोझोम पेयर आहेत. सॉरी, नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, नॉट फॉर पेयर. राऊंड वर्म 4 क्रोमोझोम्स, पोटॅटो 48 क्रोमोझोम्स अँड ह्युमन्स म्हणजे माणसाकडे 46 क्रोमोझोम्स आहेत. त्याला म्हणतो आपण 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम्स असं आपण म्हणत असतो. तर जेव्हा सेल डिव्हिजन होतं तर या सेल डिव्हिजन मध्ये या क्रोमोझोमचा रोल अतिशय महत्वाचा आहे. काय रोल आहे बघा, मेटासेंट्रिक आहे, सबमेटासेंट्रिक आहे, अॅक्रोसेंट्रिक आहे आणि टेलोसेंट्रिक एवढ्या प्रकारचे क्रोमोझोम्स म्हणजे जेव्हा डिव्हिजन होतं सेल डिव्हिजन तेव्हा यावेळेस त्या पाहायला मिळतात. सेंट्रोमर इज एक्झॅक्टली ॲट द एंड पॉइंट इन द क्रोमोझोम्स. क्रोमोझोमचा एंड पॉइंट आहे, त्याला आपण मेटासेंट्रिक असं म्हणतो. अँड देअरफॉर क्रोमोझोम्स लुक लाईक अ व्ही शेप, इंग्लिश व्ही शेप या प्रकारचे क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि द आर्म्स ऑफ दिस क्रोमोझोम इज इक्वल इन लेंथ. तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेला आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला व्ही रिप्रेझेंट केल्यासारखा दिसतो आहे. तो व्ही शेप म्हणजे त्याचे ते लोब्स आहेत, ज्या लोब्सच्या माध्यमातून तो क्रोमोझोम्स मेजर क्रोमोझोम्स पासून म्हणजे जेव्हा सेल डिव्हिजन होतं, सेलमध्ये क्रोमोझोमचं डिव्हिजन होऊन या डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स क्रिएट होतात, तर त्यावेळेस हे क्रोमोझोम डिफरंट शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या क्रोमोझोम्सला आपण वेगवेगळ्या प्रकारचं नाव दिलेलं आहे. मग हा क्रोमोझोम जेव्हा सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळाला, म्हणून त्याला आपण व्ही शेप, इंग्लिश व्ही शेप लेटर असं म्हटलं आहे. आणि या क्रोमोझोमचे दोनही लोब्स, दोनही आर्म्स इक्वल लेंथचे आहेत. त्याच्यानंतर आहे सब मेटासेंट्रिक. द सेंट्रोमर वेअर समवेअर नियर द मिड पॉइंट इन द क्रोमोझोम्स. म्हणजे सेंटर पासून जो मिड पॉइंट आहे, सेंटर म्हणजे जो सेंट्रल पॉइंट आहे त्यापासून जे मिड पॉइंट किंवा आजूबाजूचे क्रोमोझोम्स तयार झालेले पाहायला मिळतात. दे आर लुक लाईक अ इंग्लिश एल लेटर. वन आर्म इज स्लाइटली शॉर्टर दॅन अदर. आता तुम्हाला दुसरा क्रोमोझोम दिसतोय सब मेटासेंट्रिक. याच्यामध्ये एक आर्म कमी झालेला आहे दुसऱ्यापेक्षा, म्हणून त्याला आपण इंग्लिश एल लेटर मध्ये असणारा क्रोमोझोम आणि त्या क्रोमोझोमला आपण सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम असं म्हटलेलं असतं किंवा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अॅक्रोसेंट्रिक. द सेंट्रोमर नियर द एंड ऑफ द क्रोमोझोम्स. हा जो क्रोमोझोम आहे सेंटरला आहे, क्रोमोझोमच्या अतिशय जवळ आहे आणि तो इंग्लिश जे टाइप ऑफ लेटर सारखा तुम्हाला दिसतो. वन आर्म इज मच स्मॉलर दॅन अदर. इथं सुद्धा त्याची एक आर्म छोटीशी आहे दुसऱ्या आर्म पेक्षा. आणि शेवटचा आहे टेलोसेंट्रिक. टेलोसेंट्रिक इज अ क्रोमोझोम राईट ॲट द एंड ऑफ द क्रोमोझोम मेकिंग क्रोमोझोम लुक लाईक अ इंग्लिश आय लेटर. हा क्रोमोझोम आपल्याला इंग्लिश आय लेटर सारखा पाहायला मिळतो आणि या क्रोमोझोम्सला आपण टेलोसेंट्रिक क्रोमोझोम्स असं म्हणत असतो. जनरली इन सोमॅटिक सेल क्रोमोझोम्स आर इन पेयर. आणि आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोमच्या पेयर्स आहेत 46 क्रोमोझोम्सला आपण 23 पेयर्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये खूप साऱ्या पेयर्स आहेत. इफ द पेयर्स कन्सिस्ट ऑफ सिमिलर क्रोमोझोम्स बाय शेप अँड ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये बऱ्याचशा क्रोमोझोम्स शेप आणि त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते जवळपास सारखं आहे. सारखं असल्यामुळं त्याला आपण होमोलोगस क्रोमोझोम्स असं म्हणतो. इफ दे आर नॉट सिमिलर, जर ते सिमिलर नसतील तर त्याला आपण हेटेरोलोगस क्रोमोझोम्स असं म्हणतो. इन केस ऑफ ऑर्गॅनिझम दे रिप्रोड्यूस सेक्शुअली. आता ऑर्गॅनिझममध्ये
सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. वन ऑफ द क्रोमोझोमल पेअर इज अ डिफरंट फ्रॉम ऑल दॅन अदर्स. त्याच्यामध्ये एक क्रोमोझोमची पेअर अशी आहे ती सर्व इतरांपेक्षा वेगळी आहे. द क्रोमोझोम ऑफ दिस डिफरंट पेअर इज कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोम्स ऑर ॲलोझोम्स. म्हणजे जी सेक्स डिटर्मिनेशन करते, इफ इट इज अ बॉईज और इफ इट इज अ गर्ल, या प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन करणाऱ्या पेअर्सला आपण काय म्हणतो, सेक्स क्रोमोझोम्स किंवा ॲलोझोम्स. अँड ऑल अदर आर ॲटोझोम्स. आणि ज्या सेक्स डिटर्मिनेशन करत नसतात अशा पेअर्सला आपण काय म्हणतो, ॲटोझोम्स असं म्हणत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आता पाहायचं आपल्याला डीएनए. डीएनए म्हणजे काय? डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. सरळ सरळ इनडायरेक्टली आपण जर त्याचा विचार केला तर त्याला डायरेक्टली आपण ऍसिड म्हणू शकतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारा एक पर्टिक्युलर ऍसिड, ज्याच्यामुळे ऍसिडिटी वगैरे होते असा ऍसिड नाहीये, पण ज्याच्यामध्ये हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स एका पिढीकडून, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे सहजरित्या या माध्यमातून शिफ्ट केले जात असतात, त्या क्रोमोझोम्सला आपण डीएनए असं म्हणतो. डिरायबो न्यूक्लिक ऍसिड, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ डीएनए. मग आता ह्या ऍसिड पासून डीएनए तयार झालेला आहे. दिस ऍसिड वॉज डिस्कवर्ड बाय, कोण तयार केलं? स्विस बॉटनिस्ट, सॉरी बायोकेमिस्ट फेड्रिक मिशर. फेड्रिक मिशरनी हा डीएनए शोधलेला आहे इन 1869 वाईल स्टडिंग व्हाईट ब्लड सेल. आणि त्यावेळेस त्यांनी त्याला व्हाईट ब्लड सेल असं म्हटलेलं होतं. स्टडिंग व्हाईट ब्लड सेल. इनिशियली धिस ऍसिड वॉज रिपोर्टेड टू बी ओनली इन द न्यूक्लियस ऑफ सेल. जेव्हा याचा शोध लागला तेव्हा तो ऍसिड कुठं होता? सेलच्या न्यूक्लियसमध्ये. बघा, धिस ऍसिड वॉज रिपोर्टेड टू बी, कुठे सापडला? वॉज रिपोर्टेड टू बी ओनली इन द न्यूक्लियस ऑफ सेल. सेलच्या न्यूक्लियसमध्येच फक्त हा ऍसिड पाहायला मिळाला. हेन्स इट वॉज न्यूक्लिक ऍसिड. आणि म्हणून न्यूक्लिक ऍसिड काय म्हणतो? आता पुढचं बघायचं आपल्याला. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय? जो ऍसिड न्यूक्लियसमध्ये, सेलच्या न्यूक्लियसमध्ये भेटला म्हणून त्याला आपण न्यूक्लिक ऍसिड असं म्हणत असतो. हाऊएव्हर इट वॉज लॅटर रिअलाइज दॅट इट इज प्रेझेंट इन अदर पार्ट ऑफ द सेल टू. म्हणजे त्या सेलमध्ये नुसता तो ऍसिडच होता का? नाही, तर त्याशिवाय बाकीचं आणखीन खूप काही होतं. सेल म्हणजे त्या ऍसिड शिवाय खूप काही होतं. द मॉलिक्यूल ऑफ डीएनए आर प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम द व्हायरस अँड बॅक्टेरिया टू ह्युमन बीइंग्स. म्हणजे जसं बॅक्टेरिया किंवा व्हायरस यांच्या बॉडीमध्ये, इव्हन माणसाच्या बॉडीमध्ये जसं डीएनए आहे, तशाच प्रकारचा डीएनए व्हायरस इव्हन बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला आहे. दिस मॉलिक्यूल कंट्रोल, आणि तो मॉलिक्यूल काय करतो? कंट्रोल द फंक्शनिंग ग्रोथ अँड डिव्हिजन, म्हणजे रिप्रोडक्शन ऑफ द सेल. आणि तो डीएनए मॉलिक्यूल म्हणजे तो न्यूक्लिक ऍसिड असणारा जो पार्ट आहे त्याच्या माध्यमातून त्या मॉलिक्यूलचं कंट्रोलिंग केलं जातं, कंट्रोल करण्याचं फंक्शन केलं जातं. त्याचबरोबर त्याची ग्रोथ केली जाते, त्याचं डिव्हिजन केलं जातं. कधी? म्हणजे डिव्हिजन म्हणजे करणे काय? रिप्रोडक्शन केलं जातं. आर देअरफॉर मास्टर मॉलिक्यूल. आणि म्हणून त्या मॉलिक्यूलला काय म्हटलं जातं? मास्टर मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. द स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल इज सेम इन ऑल ऑर्गॅनिझम. डीएनए मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर मात्र सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये सारखं आहे असं पहिल्यांदा पाहायला मिळालं इन 1953. वॅटसन अँड क्रिक्स प्रोड्यूस्ड अ मॉडेल ऑफ डीएनए मॉलिक्यूल. आणि मग पहिल्यांदा 1953 मध्ये दोन सायंटिस्टनी डीएनएचं एक मॉडेल तयार केलं. ॲज पर दिस मॉडेल, टू पॅरलल थ्रेड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर कोलाइड अराउंड इच अदर. दोन पॅरलल म्हणजे कळल्या का? जसं आपण शिडी म्हणतो, समजा पायऱ्या आहेत, एका पायरीनंतर दुसरी, दुसऱ्या पायरीनंतर तिसरी, किंवा बऱ्याचदा शिडींचा वापर केला जातो. त्या शिड्यांमध्ये पाय ठेवण्यासाठी जी स्टेप असते त्या स्टेपला आपण पायरी म्हणतो. तशा प्रकारचं डीएनएचं मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर या सायंटिस्टला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि दिस अरेंजमेंट इज कॉल्ड डबल हेलिक्स. कारण दोन दोऱ्या लागतात ना, शिडीला दोन असं हे बांबू असतात आणि मग त्याच्यामध्ये एक आडवी अशी पद्धतशीर शिडी असते, तर त्याला म्हणायचं डबल हेलिक्स. म्हणजे दोन दोऱ्या असणारे किंवा दोन सपोर्ट
आणि त्याच्यामध्ये आडवा बांबू, दॅट इज अ डबल हेलिक्स, अँड दिस स्ट्रक्चर कॅन बी कम्पेअर्ड विथ द कॉईल ऑफ फ्लेक्सिबल लॅडर. लॅडर म्हणजे शिडी, म्हणजे त्या कॉईलचं जसं वेली एखाद्या वेळेस वाढ करत असताना जसं क्लाइंबरच्या सपोर्टने ती चढते आणि मग ती सर्क्युलर होते, तशा पद्धतीचं डीएनएचे 2 लॅडर आणि मध्ये पाय ठेवायला जशी जागा असते तशा पद्धतीची ही अरेंजमेंट या डीएनए मॉलिक्यूलची या ठिकाणी पाहायला मिळते. क्लिअर आहे? चला ठीक आहे, सध्या तरी या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये डीएनएचा आणखीन तो छोटासा पार्ट आहे, तो घेऊन पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.